जय सद्गुरु, मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखींनो तुमचं मनापासून स्वागत। सखींनो, आज आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला गुढी उभारूया, नवीन वर्षाचं स्वागत करूया। सखींनो, गुढी आपण उभारणार आहोत, तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया। तर सर्वप्रथम आपल्याला एक काठी लागणार आहे। सोन्याचा भास कसा होतो तर त्याच्यासाठी हा एक कलश आहे, तर आपण तांब्याचा कलश घेतलेला आहे। हे आहे रेशमी वस्त्र, तर बाजारामध्ये हल्ली खूप छान मिळतं आणि सुंदर दिसतं, ते पैठणी साडीमध्ये केलेलं असतं। हे आपण फूल घेतलेले आहे, आपण हार लावणार आहोत, ते हार आहे। ह्या आहे साखरेच्या गोड अशा माळी, की आपल्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा म्हणून आहे। हे आहे हळदी कुंकू, आपण घेतलेलं खाऊचं पान आणि सुपारी, आणि हे आहे नारळ, आणि आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पानं आणि ही आंब्याची पानं। चला आपण पाहूया गुढी कशी उभारायची। चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हटले जाते। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे। नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। घरासमोर रंगीबिरंगी रांगोळी काढून सणांची शोभा वाढविली जाते। प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले आणि रामराज्याची स्थापना झाली। सर्व लोकांनी घरोघरी गुढी उभारली आणि आनंद व्यक्त केला। तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा। वसंत ऋतूला सुरुवात ह्याच महिन्यात होते। झाडांना नवीन छानशी पालवी फुटते। तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा। ही आहे चण्याची डाळ, गूळ, कडुलिंबाचा पाला आणि ही आहे सुंठ पावडर। तर हा आपला गुढीपाडव्याचा प्रसाद। तर चला आपण आता हा प्रसाद देवापुढे ठेवूया। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।